एक अतिशय मन सुन्न करून टाकणारी घटना समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे। ही घटना काय आहे ते पाहण्या अगोदर तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशा ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। छत्रपती संभाजीनगर येथून ही धक्कादायक बातमी समोर आली आहे। लग्नाला एकही महिना झाला नाही तर हसता खेळता संसार उद्ध्वस्त झाला। अत्यंत सुन्न करणारी अशी ही घटना आहे। छत्रपती संभाजीनगर येथील इंदिरानगर मध्ये राहणारे अमित साळुंखे आणि विद्या यांचे प्रेम संबंध होते। ते लहानपणापासूनच चांगले मित्रमैत्रीण होते। त्यानंतर त्यांचे प्रेम जुळले आणि त्यांनी शेवटी विवाह करण्याचा निर्णय घेतला। मात्र दोघांचा धर्म वेगळा असल्याने दोघांच्याही घरच्यांकडून या लग्नाला विरोध होत होता। मात्र घरच्यांच्या विरोधाला डावलून अमित व विद्या यांनी पळून जाऊन लग्न केले। काही दिवसांनी अमितच्या कुटुंबियांनी दोघांनाही स्वीकारले व आनंदाने घरी सुद्धा आणले। मात्र याउलट विद्याचे वडील आणि चुलत भाऊ यांच्या मनात राग कायम होता। त्यांनी अमितला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली होती। तुमचा सैराट करू अशा त्या धमक्या त्यांना देत होते। याच रागातून सकाळच्या सुमारास अमित पबजी खेळत बसला असतानाच त्याच्या मित्रांनी त्याला बाहेर बोलवलं आणि बाहेर आल्यानंतर लगेचच विद्याच्या चुलत भावांनी अमितवर चाकूने आणि तलवारीने हल्ला करण्यास सुरुवात केली। यावेळी अमित पबजी खेळत होता। त्याने हल्ल्याच्या वेळी जो काही आरडाओरडा केला तो संपूर्ण मोबाईल मध्ये रेकॉर्ड झाला। त्याचा आवाज ऐकला तरी अंगावर शहारे येतील। अमितला भर चौकात सर्वांसमोर संपवण्यात आले। मुलीच्या बापानेच मुलीचं कुंकू पुसलं। मुलीने फक्त दुसऱ्या जातीमध्ये विवाह केला याच कारणातून त्यांनी त्यांच्या जावयाचा जीव घेतला। अत्यंत सुन्न करणारी अशी ही घटना आहे। ही घटना कळताच मुलीने एकच हंबरडा फोडला। तिने पोलिसांकडे कडक कारवाई करण्याची विनंती केली आहे। या घटनेने संपूर्ण परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना। हल्ली अशा अनेक घटना समोर येत आहेत, त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व या बातमीला जास्तीत जास्त शेअर व लाईक करायला विसरू नका।